जपानमधल्या एका सायकल दुरुस्त करणाऱ्या माणसाने पैसे जमवले आणि एक पिस्टन गॅस्केट बनवण्याची फॅक्टरी टाकली. काही दिवसांनी कष्ट करून त्यांनी दुसरी फॅक्टरी टाकली, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याची एक फॅक्टरी जळते. तो विचार करतो की एक गेली तर काय झालं, एक बाकी आहे, तिच्यावर आपण दुसरी पुन्हा उभी करू. पण दैव बलवत्तर नसतं. त्याची दुसरी फॅक्टरी भूकंपामध्ये नष्ट होते. तो जवळच्या लोकांकडनं पैसे मागण्याचा प्रयत्न करतो की मला माझी फॅक्टरी पुन्हा उभी करायची आहे, पण कुणीही मदत करत नाही. शेवटी तो त्या फॅक्टरीतल्या काही मशीन्स विकतो, नवीन धंदा सुरू करतो. सायकलला मोटर बसवतो आणि ती विकायला सुरुवात करतो. तो धंदा जोरदार चालतो. पुढे एक मोठी दुचाकी बनवण्याची फॅक्टरी टाकतो. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून सोईचिरो होंडा, आणि त्याच्या कंपनीचं नाव तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. अंगी जिद्द आणि कष्ट करण्याची धमक असेल तर आपण इतिहास नक्कीच घडवू शकतो, जसा होंडाने घडवला. बघा, पटतंय का?